सो आज आली आहे मी लोहगडवर. खूप भटकंती करत 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 आली आणि बाय द वे आज एकटी नाही आली, भावाला सोबत घेऊन आले होते. घाट चढेपर्यंत आमच्या दोघांचं असं होतं की बापरे किती भयानक शांतता आहे घाटामध्ये. घाट पण छोटा रस्ता, घाट मोठा पण रस्ता छोटा होता. आणि फायनली आम्ही लोहगडावर पोहोचलो तर असं वाटलं की मनाला शांती मिळाली. खूप छान तटबंदी, एकदम भक्कम असा किल्ला आणि चांगल्या प्रकारे मेंटेन पण केला जातोय, याचा खूप आनंद झाला. खरंच नक्की एकदा भेट द्यावी तुम्ही. तर मित्रांनो, आज पुन्हा एकदा आपण सगळे निघालेलो आहोत भटकंती करायला. आज सोबत घेऊन गेले होते माझ्या भावाला, म्हणजे गणेशला. तुम्ही सगळेजण त्याला ओळखताच. आणि चला म्हटलं फायनली ठरवूयात. जाता जाता ठरवलं लोहगडला जाऊयात म्हणून. रस्ता अगदी बारीक होता, माहीत नव्हतं की कसं जायचंय. भीती पण वाटत होती खूप जास्त, बट तरी पण आगाऊपणा करायची सवय लागलेलीच आहे अगोदरपासूनच. म्हटलं चला पूर्ण करूयात. किल्ल्यावर पोहोचलो आणि किल्ल्यावर येण्याचं सार्थक झालं असं मला वाटलं. कारण हा आजपर्यंत मी जे काही थोडेफार किल्ले पाहिले असतील तर त्या किल्ल्यांपैकी सगळ्यात मजबूत असा आणि अगदी त्या किल्ल्याची काळजी सगळ्या प्रकारे घेतली जात होती. त्याच्यामुळे हे बघून खूप खरंच आनंद झाला. त्याच्यामुळे सगळ्यांनी नक्कीच इथे यावं असं मला वाटतं. तसं बघितलं तर हा किल्ला चढायला खूप असा सोपा आहे, कारण पायऱ्याच आहेत आणि जास्त तुम्हाला कष्ट करावे लागत नाहीत किंवा कुणीही व्यक्ती या किल्ल्यावर येऊ शकतं. पुढे गेल्यानंतर आम्हाला भेटली तर धान्य कोठारे, तर तिथे काम सुरू होतं म्हणून बाहेरूनच आम्ही बघितलं. महादरवाजामधून आतमध्ये गेल्यानंतर मात्र खूप साऱ्या गोष्टी ज्या की आपल्याला सगळ्यांना माहीत असायला पाहिजे अशा गोष्टी तिथे लावलेल्या आहेत. जसं की हा किल्ला किती क्षेत्रफळाचा आहे, कोणत्या ठिकाणी तुम्ही आता अवेलेबल आहात किंवा कुठपर्यंत हा किल्ला पसरलेला आहे, ह्या सगळ्या गोष्टी. तसेच जुने खूप सारे फोटोज ह्या महादरवाजाच्या समोर आपल्याला लावलेले बघायला मिळतात. तर आता थोडंसं बोलूयात आपण लोहगडच्या हिस्ट्रीबद्दल किंवा ऑल ओव्हर ह्या किल्ल्याबद्दल. तर सगळ्यांना माहितीच आहे, लोहगड हा आपल्या महाराष्ट्र राज्यातला एक किल्ला आहे आणि भारत सरकारने या किल्ल्याला 26 मे इसवी सन 1909 रोजी महाराष्ट्रातील राष्ट्रीय संरक्षित स्मारक म्हणून घोषित केलेले आहे. लोणावळा जवळीलच मळवली स्टेशन नजीक एक दुर्गांची जोड उभी आहे आणि त्यातील मुख्य दुर्ग म्हणून लोहगड आणि त्याला बळकट आणि संरक्षित करण्यासाठी शेजारीच विसापूर अथवा संबळगड आपल्याला लोहगडावरून दिसतो. तसेच लोहगडावरून पवनेच्या धरणाचे सुंदर इसवी सन 1489 मध्ये मलिक अहमदने निजामशाहीची स्थापना केली आणि अनेक किल्ले जिंकून घेतले. त्यापैकीच लोहगड हा एक किल्ला होता. तर इसवी सन 1564 मध्ये अहमदनगरचा 7वा राजा म्हणजेच दुसरा बुरहान निजाम या किल्ल्यावर कैदेत होता. इसवी सन 1630 मध्ये किल्ला आदिलशाहीत आला. 1657 मध्ये आपल्या छत्रपती शिवाजी महाराजांनी कल्याण आणि भिवंडी परिसर जिंकून घेतला आणि लोहगड विसापूर हा सर्व परिसर सुद्धा स्वराज्यात आपल्या सामील करून घेतला. इसवी सन 1665 मध्ये झालेल्या पुरंदरच्या तहात हा किल्ला मुघलांच्या स्वाधीन केला गेला. पुढे 13 मे 1670 मध्ये मराठ्यांनी हा किल्ला परत जिंकला होता. पहिल्या सुरत लुटीच्या वेळेस आणलेली संपत्ती नेताजी पालकरने लोहगडावर आणून ठेवली होती. शाहू महाराजांनी कृपावंत होऊन लोहगड कान्होजी आग्रे यांस दिला. 1720 मध्ये आग्र्याकडून तो पेशव्यांकडे आला. 1770 मध्ये नाना फडणवीसांचा सरदार जावजी बांबळे याने तो आपल्या ताब्यात घेतला. नानांनी पुढे दंडोपंत नित्सुरे यांच्याकडे किल्ल्याचा कारभार सोपवला होता. इसवी सन 1789 मध्ये नानांनी किल्ल्याचे बांधकाम आणखी मजबूत करून घेतले. किल्ल्यात नानांनी 16 कान असलेली एक बाव बांधली आणि तिच्या बाजूस एक शिलालेख कोरला. त्याचा अर्थ असा, शके 1711 मध्ये बाळाजी जनार्दन मानू नाना फडणवीस यांनी ही बाव दोंडो बल्लाळ नित्सुरे यांच्या देखरेखीखाली बाजीचट यांच्याकडून बांधवली. नानांनी आपले सर्व द्रव्य नित्सुऱ्यांचे निगराणीत लोहगडावर आणले. 1800 मध्ये नित्सुरे कैलासवासी झाले व नंतर 1802 मध्ये त्यांनी त्यांच्या पत्नी किल्ल्यावर येऊन राहिल्या. 1803 मध्ये किल्ला इंग्रजांनी घेतला, पण नंतर दुसऱ्या बाजीरावाने तो पुन्हा जिंकला. 4 मार्च 1818 ला जनरल प्रॉथर लोहगड जिंकण्यासाठी आले. त्याने सर्वप्रथम विसापूर जिंकला. तेव्हा दुसऱ्या बाजीरावाने गडावरच्या मराठ्यांना गड रिकामा करायचा हुकूम सोडला. तेथून अनिश्चिततेनेच मराठे मागे फिरले.
गडावर पाहण्यासारखी खूप सारी ठिकाणे आहेत. त्यातली काही निवडक अशी ठिकाणं मी आता सांगू इच्छिते. त्याच्यापैकी गणेश दरवाजा एक आहे, नारायण दरवाजा आहे, हनुमान दरवाजा आहे, महादरवाजा आहे. खूप सारी पाण्याची टाके आहेत. हनुमानाची मूर्ती कोरलेली आपल्याला बघायला मिळेल महादरवाजावर. त्याच्यानंतर सरळ पुढे गेल्यानंतर एक छोटंसं तळ आहे आणि ते तळ अष्टकोनी आहे. त्याच्याच बाजूला पिण्याच्या पाण्याचे टाके देखील आहे. खूप साऱ्या तोफा इथे बघायला मिळतात आपल्याला. आणि असा हा भक्कम लोहगड डोळ्यामध्ये भरून पुन्हा आम्ही परतीच्या प्रवासाला सुरुवात केली. तुमच्या सगळ्यांना फक्त एवढंच सांगणं आहे, वेळ मिळाला तर नक्की इथे भेट द्या.